तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आता आपल्या फार्मवरती ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्या वेळून झाले. आता कोणत्या शेळीला 2 महिने झाले, कोणत्या शेळीला 2.5 महिने झाले, कोणत्या शेळीला 3 सुद्धा महिने झालेले आहेत. सर्वांना माहिती आहे, मागचे वगैरे व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत आपण. म्हणजे आता 3-3 अडीच 3 महिने प्लस झालेलं आहे सर्वांना. मग बघा, अजून एक सुद्धा शेळी आपली गाभण नाही किंवा आपण गाभ जाऊ दिलीच नाही, बोकडं सोलानी कळपात. त्याचं कारण बघा, पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे, आता कसं आहे, आता जे आपले जे शेळ्या आहेत, आता जर 8-9 शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या आता एकत्र, आता 2 दिवसामध्ये बोकड येणार आहे. त्याच्यात सुद्धा तुम्हाला व्हिडिओ सविस्तर भेटेल. बघा, गावरान गावरान बोकड आहे, गावरान उस्मानाबादी बोकड आहे, होंडा बोकड आहे. पण फक्त हे बघा, अशातला काहीच विषय नाही किंवा विशिष्ट जातीतलाच असावा. फक्त तो कसा का असाना, गावरान का असाना किंवा कोणत्या याच्यातला असू द्या, फक्त तो सर्वोत्कृष्ट आणि चांगला व्यवस्थितशीर असावा. त्याची म्हणजे जे काही आपण म्हणत असतो किंवा त्याची पिल्लं वगैरे आपण डोळ्यानं पाहिलेली असायला पाहिजे, जेणेकरून तो आपल्याच गावातला आहे, त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला आहे. आणि तो आतापर्यंत आपण एकदाही आणलेला नव्हता. आता तो बोकड आपल्याला फार्मवरती आणायचा आहे. आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये नक्की येऊन जाईल आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला सविस्तर येऊन जाईल. बघा, आता ही योग्य वेळ आहे की बाबा, आता मी 3 महिने वाट बघितली का? कारण तुम्हाला सांगतो की ज्या शेळ्या आहेत, ह्या सर्व शेळ्या आता एकत्र गाभ जाणार मित्रांनो. कारण कसं आहे बघा, आता भरपूर याला म्हणजे बरेच जण काय करतात की शेळी वेली की काय काय शेळ्या म्हणजे 21व्या दिवशी गाभा जातात, 1-2 महिन्यामध्ये लगेच गाभ राहून जातात. मग होतंय काय, शरीराची झीज न भरून येता मग ते पटकन गाभ जाणं, पिल्लं व्यवस्थित न येणं, किंवा समजा बऱ्याचदा होतंय का, तुम्हाला सांगतो, शेळी म्हणजे एकदम शेळी वेली की एकदम शेळी खपाटी खपाटी होती, शेळीच्या अंगात ताकदच राहत नाही. होतंय काय, ते पावसाळ्यामध्ये ते शेळीचं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि ती शेळी म्हणजे रोगाला लवकर बाधित होते आणि त्या ठिकाणी मरण पावते किंवा अडचणी निर्माण होतात समजा. बघा, मग त्यासाठी आता आपण काय करतोय, आता बघा, आता हे 1-2 दिवसामध्ये आता सर्व शेळ्यामध्ये आता गाभ जाणार आपल्या, म्हणजे बोकड येणार. 8-15 दिवसात सगळ्या शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या पटापट माझ्यावर येणार आणि गाभ राहणार. आणि ह्याचा अत्यंत म्हणजे महत्त्वाचा एकच फायदा तुम्हाला सांगतो, शेळ्या एकत्र गाभ गेल्या म्हणजे समजा शेळ्या एका महिन्यामध्ये गाभ गेल्या. आता बघा, मे महिना आहे, मे महिन्यामध्ये शेळ्या गाभ गेल्या, मस्तपैकी पुढे 5 महिन्यामध्ये शेळ्या येणार. म्हणजे एकत्र गाव जाणार, एकत्र येणार, एकत्र पिल्ले, एकत्र पिल्लांचं संगोपन, एकदाच गाभण शेळीचं वगैरे संगोपन, पिल्लांचं 2 महिन्यात संगोपन, त्याच्यानंतर पिल्लांची एकत्र विक्री सुद्धा करायला आपल्या भेटत असते आणि एकदाच पैसे येतात मित्रांनो. ह्याचा हा एक फायदा आहे. कारण तुम्हाला सांगतो, आता समजा आता तुम्हाला एक डेमो सांगतो. आता बघा, हा बोकड आहे, हा बोकड आहे होंड्या शेळीचा. आता बघा, ह्या होंड्या शेळीचा बोकड आहे, आता हा खुराकावर आलेला आहे. पण आता बघा, आपण विकत आणलेली शेळी होती गाभण, त्याच्यामुळे व्यायला वगैरे उशीर झाला. आता बघू शकता, हे जे हा जो बोकड आहे, हा बोकड लहान आहे, ह्याला चालू आहे सध्या आपलं न्यूरोकाइन प्लस. हा ह्याच्या जोडीचा बोकड बघू शकता तुम्ही. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की या संगोपनाचे आपलं काम वाढतंय, बंदी शेळीपालनामध्ये आपलं काम वाढतंय. आता त्याला ग्राय पावडर पाजवायचं, त्याला खुराक ठेवायचं. समजा एखादी गाभण शेळी व्हा, तिला खुराक ठेवा, तिला कॅल्शियम पाजवा. एखादं पिल्लू लहान राहते, त्याला ग्राय पावडर पाजवा. ह्या अडचणी म्हणजे कसं आहे, आपली हेळसांड होते किंवा व्यवस्थित संगोपन केलं जात नाही शेळ्यांचं आपल्या फार्मवरती. हा एक मुख्य म्हणजे कारण आहे बरं का, त्याच्या मागं एकदाच बोकड आणि एकदा शेळ्या वेल्याच्या नंतरचा फायदा. बघा, तुम्हाला सांगतो, आता सगळ्या शेळ्या एकदाच आपल्या म्हणजे माझावर येणार, एकाच महिन्यामध्ये आता गाभ वगैरे राहणार. म्हणजे कसं आहे, मला एवढंच म्हणायचं व्हिडिओमधून की तुम्ही सुद्धा असाच प्रयोग करून बघा की एकाच वेळेस वर्षभर अजिबात बोकड ठेवायचा नाही. ज्यावेळेस तुमच्या शेळ्या म्हणजे आपण तुम्हाला म्हणजे व्यवस्थित आता 2.5 महिने 3 महिने ज्यावेळेस तुम्ही गॅप देता, ज्यावेळेस तुमचा बोकड कळपा सोडायचा आहे, त्याच वेळेस 1 महिनाभर बोकड सोडायचा. एकदम जबरदस्त रिझल्ट भेटत असतो मित्रांनो. कारण बऱ्याच जणांना असं वाटतंय की बाबा नाही का 12 महिने बोकड असलाच पाहिजे, कोणती शेळी मागं गावा जाते पुढं गावा जाते. मान्य आहे मला, मागं पुढं गावा जातात, पण म्हणावं तसं संगोपन होत नाही मित्रांनो. त्यामागचं हेच कारण आहे. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, बंदिस्त शेळीपालनाविषयी बोलतो आता मी. बंदिस्त शेळीपालनामध्ये कसं आहे, थोडासा गॅप द्यावाच लागत असतो मित्रांनो. कमीत कमी म्हणजे 2.5 ते 3 महिन्याचा तरी गॅप द्यावाच लागत असतो. कारण कसं, एकतर बंदिस्त शेळीपालन आहे, चाऱ्याची कमतरता असो, शेळ्याचं संगोपन कसं होतंय, सगळ्या गोष्टीचा विचार करूनच बोकड सोडावं लागत असतो. पण फिरस्तीमध्ये कसं आहे, फिरस्तीचं नियोजन वेगळं असतं. कायमस्वरूपी खांडात बोकड असतो कळपामध्ये, तो ऑटोमॅटिक म्हणजे क्रॉस होत असते. पण बंदिस्तमध्ये आपण व्यवस्थित नियोजन करू शकतो, एकत्र उत्पन्न घेऊ शकतो लॉटवर एकदम पद्धतशीररित्या. त्याच्यामुळे बोकड जो आहे तो एकदा सोडत चला फार्मवरती, जसं की आपण प्रत्येक वेळेस सोडतो. कारण मागचा व्हिडिओ तुम्ही बघा, एकाच दिवशी 2 शेळ्या वेलेल्या होत्या आपल्या. ह्या ठिकाणी म्हातारी शेळी वेलेली होती आणि त्या ठिकाणी ती लांबडी शेळी वेलेली होती. म्हणजे अशा पद्धतीचं मला एकच म्हणायचं आहे. कारण बघा, ज्या वेळेस मेडिकल बाहेर जात असतो, मी रणदेबाया वगैरे म्हणजे दोघं एकत्र येऊन कॉलवरती बोलणं वगैरे होत असते आमचं, मेडिकल वगैरे बाहेर जात असतो, त्यावेळेस संपूर्ण म्हणजे ग्राय पावडर वगैरे असो, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन सगळं एकत्र खरेदी असते. 3-4 हजारचं एकत्र मेडिकल वगैरे भरून घ्यायचं, पिल्लांचं संगोपन एकत्र करून टाकायचं आणि विक्री पण एकत्र करून टाकायची. डोक्याला ताण नाही. आता बघा, सर्व शेळ्या गावा गेल्या आपल्या व्यवस्थितरित्या. समजा आता ह्या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचा काय ताण झाला का? अजिबात नाही. सगळ्या शेळ्या गाभणे निवांत, खुराक वगैरे काय कॅल्शियम वगैरे जे काय संगोपन आहे ते करत राहायचं, निवांत संगोपन होते शेळ्यांचं.
समजा शेळ्या आता 2 शेळ्या समजा आता आपली हुंडी शेळी वेली भाऊ ऑगस्टमध्ये एकतर ते लागून बसते 8-8 दिवस पाऊस तिचे पिल्ले एवढा आपण संगोपनावरती खर्च केलेला आहे. आता कॅल्शियम वगैरे म्हणायला गेलं तर 1 लिटरची बाटली वायबर घेतलं तर 250-300 रुपये लागल्यात. मग समजा एखादी शेळी म्हणजे ती संगोपन नाही झालं पिल्लांचं किंवा शेळी गाबडली काहीतरी अडचणी झाल्या कारण कसं आहे जरा पावसाळा म्हणलं की रोगराई येणारच आहे. त्याच्यामुळं कसं थोडं संगोपनामध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश एवढाच आहे तुम्ही एक वेळेस प्रयोग करून बघा. हे बघा तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्ही एक वेळेस नक्की हा नियोजन करून बघा. हे तुम्ही ऑटोमॅटिक प्रत्येक वेळेस तुम्ही प्रत्येक वेळेला हेच नियोजन करणार. 3 महिन्याचा गॅप द्यायचा आणि त्यानंतर बोकड सोडून द्यायचा. हां हे बघा मी तुम्हाला सांगतो जर पावसाळ्यामध्ये जर तुमचं नियोजन असलं तुम्ही बेशक म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा तुमच्या शेळ्या जरी गेल्या तरी काहीच अडचण होत नाही बंदिस्त शेळी पालनामध्ये. फक्त तुमचं शेड तसं नियोजन असलं पाहिजे. आता बघा आपलं शेड कसं आहे छोटं शेड आहे आपलं त्याच्यामुळे काय तितकं म्हणजे पावसाळ्यामध्ये संगोपन होण्यासारखं शेड नाही. त्याच्यामुळे आपण काय करतोय की बाबा आता शेळ्या गाव गेल्या की डोसक्याला ताण होत नाही एकदम मस्त संगोपन होत असते मित्रांनो. आणि लागवडीचं बोकड कसा असावा तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कोणत्या का जातीचा असना कसा का असना गावरान का असना फक्त त्या जातीला तो सर्वोत्कृष्ट बोकड असावा. रोगराई वगैरे त्या बोकडाला काहीच नसावी. लसीकरण वगैरे केलेलं असावं त्या बोकडाला. आता PPRचं वगैरे लसीकरण झालेलं आहे बोकडाला आणि जे आपण जे PPRचं लसीकरण केलं होतं त्याच डॉक्टरांनी माझ्या डोळ्याच्या पुढंच त्या बोकडाला वगैरे लसीकरण केलेलं आहे. तो बोकड आल्याच्या नंतर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता आता बघा पिल्लं वगैरे मोठी झालेली आहेत जेणेकरून आता बघू शकता पाट वगैरे आता कमीत कमी 3.5-4 महिन्याची पाट आहे. कोणते आपण विकत आणल्या शेळीची आहेत. ह्या शेळीची पाठ आहे बघू शकता किती मोठी झालेली आहे. आता डायरेक्ट दिवाळीला गाव घालायची पाठीला. आता शेळी काय आता हिची म्हणजे आता हिची जी शेळीचं पिल्लू आहे तिनं आता लगेच गाब जाणार आल्याच्यानंतर 4-8 दिवसामध्ये व्यवस्थित संगोपन होते. आता हे बघू शकता एकदम मस्त ह्या शेळीची आहे ती म्हणजे कसं आहे आता बघू शकता हे बोकड बघू शकता तुम्ही आता 2-2, 2-2.5-3-3 महिन्याचे बोकड वगैरे झालेत. आता ही योग्य वेळ आहे आणि ज्या लोकांनी म्हणजे कसं आहे जे नवीन जे लोक आहेत जे नवीन काय जे माझ्या वयाचे असो किंवा वयस्कर असो जे काही माणसं आहेत जे काही शेळीपालक जे आहेत जे की पावसाळ्यामध्ये थोडंसं शेळीपालन किंवा आम्ही नवीन आहे पावसाळ्यामध्ये थोडंसं जरा आम्हाला जर भीती वाटल्यासारखी वाटते. हे बघा आता तुम्ही तुमच्या कळपामध्ये बोकड सोडा. ज्या लोकांनी थांबलेले आहेत हीच योग्य वेळ आहे. तुम्ही कळपामध्ये बोकड सोडा व्यवस्थितरित्या तुमच्या शेळ्या 100% गाब राहणार मित्रांनो. आता एखादी शेळी वगैरे गाव वगैरे राहत नसेल वगैरे त्यावेळेस तुम्ही कमेंट करून विचारा. औषध वगैरे तुम्हाला सांगण्यात येतील किंवा रंदी व्हायला वगैरे कमेंट करत चला 100% तुम्हाला रिप्लाय येतच असतो. तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. सांगायचा व्हिडिओमध्ये उद्देश एवढाच होता की आता आपल्या शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या सर्व एकत्र माझ्यावर येतील. आणि हा महत्त्वाची गोष्ट तुम्ही असं म्हणू नका की बाबा आता तुम्ही एकत्र मान्य आहे तुम्ही बोकड सोडणार आहे पण तुमच्या शेळ्या माझ्यावर येतील का गॅरंटी आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही अगदी म्हणजे बोकड एकदा जर आपल्या शेळीच्या सहवासात आला 2-4 दिवसात शेळी ऑटोमॅटिक माझ्यावर येत असते बरं का. तो म्हणजे डोक्यातून विचारच काढून टाका किंवा आमच्या 10-15 शेळ्या आहेत बोकड आणला आणि 15 दिवसामध्ये खरं शेळ्या लागतील का. 100% तुमच्या शेळ्या लागतील 100% लागतील. एक तर 2.5 ते 3 महिन्याचा मस्तपैकी गॅप आहे. तुमच्या शेळीचं जे शरीर जे आहे त्याची व्यवस्थित ताकद आहे शरीराची जी व्यवस्थित भरून काढलेली आहे तुम्ही डिवरिंग वगैरे केलेली आहे म्हणजे ती शेळी जे पुढचं जे काही वेत जे आहे ते वेत म्हणजे तुम्ही घेण्यासाठी ती शेळी आता तयार आहे किंवा गाभ राहण्यासाठी त्या शेळीचं म्हणजे तेवढी ताकद आहे तेवढी सक्षम आहे ती शेळी. त्याच्यामुळे काहीच ताण घेऊ नका व्यवस्थित नियोजन करत चला. कारण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात असू दे बरं का तुम्हाला सांगतो बंदिस्त शेळीपालन हे फक्त नियोजनावरती चालत. ज्या शेळीपालकाकडे परफेक्ट नियोजन आहे तर तो शेळीपालक बंदिस्त शेळीपालनामध्ये सक्सेस होतो. तर आतापर्यंत 100 मधले 90 काय 95 शेळीपालन बंद पडलेले आहेत. मोठे मोठे शेड बंद पडलेले आहेत का कारण नियोजनाअभावी. नियोजन महत्वाचं बरं का शेळीपालनामध्ये. तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला आणि हो सबस्क्राईब तेवढं करून घ्या मित्रांनो. धन्यवाद.